फिर भोर भई जागा मधुबन, फिर महकी हवा, फिर महकी हवा, फूलों से मिली फिर कोई किरण, फिर भोर भई जागा मधुबन. हे विश्व वेगळं आहे का? आम्ही जे गातोय ते स्वरांचंच आहे ना ते पण. म्हणजे मला ऑफकोर्स दीदींचं म्हणजे आयडियल होते आमच्यासाठी, अजूनही आहेत, परंतु मग हे का वेगळं आहे? म्हणजे मी तुमच्याविषयी नाही म्हणत आहे, तुमच्या पिढीतल्या अनेकांविषयी. हल्ली कसं झालंय की सगळ्यात आधी प्रसिद्धी मिळते. तर ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. हा, गाणं करा ना, ते निदान 80% गाणं असावं आणि बाकीच्या गोष्टी 20% कला, तेवढं मी मान्य करते. हलकासा एक नशासा, स्वतःला विसरण्यासाठीच कला आहे. मी आहे हे विसरण्याकरता कला करायची असते आणि ते कुठेच घडत नाही. निदान तो अनुभव तरी लोकांना देता आला पाहिजे. तुम्ही काही वर्ष एक रियालिटी शो जज करत होता. हो, हे कुठेतरी मला असं वाटतं मी खूप बद्दुआ घेतली. काय हो? अगं नाही, खरंच सांगते तुला, म्हणजे खरं बोलण्याची शिक्षा घेतली मी, सोसली आहे. मला काही लोक सांगतात, अगं थोडी हस ना, थोडं हे म्हणजे हसून का. मला ते कृत्रिम वाटतं. आज अवेळीच कशी सांज झाली, मी अशी आनंदी राहिलेच नसते. आणि दॅट इज द ब्युटी अँड मिस्ट्री. असं पण आहे ना की मी 3-4 तास गायला बसतो आणि मला काही प्रोग्राम मिळत नाही. तो काय असतो ना, बिकॉज आत्तापर्यंत मी काहीच कमवलं नाही असं फील होतं. आणि आता असं झालंय की लोकांशी गप्पा मारताना थोड्या वेळाने मला कंटाळा येतो. लोकांना असं वाटलं की आता हिचं मुली बाळ झाले, आता काय गाणं कर. सुनो जरा तुम जाते जाते. पण नंतर आय वॉज अ मॅरिड सिंगल मदर फॉर द लॉंगेस्ट टाइम. म्हणजे स्त्री सशक्तीकरण, विमेन एम्पॉवरमेंट वगैरे म्हणतात, हे तर एम्पॉवर्ड होत्या. इट्स ओके, सॉरी म्हणून मोकळं जायचं. पण गाणं तर कर. मला आभाळ मायाच्या 2 ओळी फक्त ऐकवा. बरोबर. आणि आजचा हा भाग घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 3 दशकांची विश्वासार्ह परंपरा आहे. देवकीताई, तुम्ही आज इथे आमच्याकडे आलात याबद्दल बर्वा स्किन थेरपीकडनं तुमच्यासाठी थँक्यू. एक छोटस गिफ्ट. या अशाच एक मराठी उद्योजिका आहेत. हो हो, मला कल्पना आहे. हो ना, म्हणजे ऐकलंय त्यांच्याविषयी आणि वापरूनही पाहिलं. आता हे वापरून बघ, नक्की वापरा. आणि आज ही जी मी साडी नेसली आहे ती आहे प्रथा सारीज कडनं. नमस्कार, आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हा आवाज परिचयाचा नाही, असं निदान मराठी घर तरी एकही नसेल. आणि मला असं वाटतं की आज महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं गाणं, मग स्वरप्रधान असेल, शब्दप्रधान असेल, रागदारी असेल, चित्रपट गीतं असतील, मालिकांची शीर्षक गीतं असतील, हे सगळं गाणाऱ्या गायिका कोण असं म्हटल्यावर एकच नाव येतं, ते म्हणजे पंडिता विदुषी देवकीताई पंडित. नमस्कार. तर देवकीताई, मला खूप प्रश्न आहेत विचारण्यासारखे. एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की आभाळ माया या मालिकेचं टायटल सॉन्ग जे खरंच घरोघरी पोचलं, आणि म्हणजे अशी एक पिढी आहे की जी लहानपणी असं काही मुलं म्हणायची की हे गाणं ऐकल्याशिवाय आम्ही झोपत नाही, किंवा आईवडील आम्हाला असं सांगायचे की हे गाणं ऐकल्याशिवाय आमची मुलं झोपत नाहीत. ती पिढी आता मोठी झाली आहे. आभाळ माया मालिकेला 25 वर्ष झाली आहेत.
त्या एका संपूर्ण पिढीला चांगलं गाणं तुम्ही ऐकवलं. खरं का? नाही, खरंच आहे तसं. कारण मी म्हटलं तसं की चांगल्या गाण्याची व्याख्या काय म्हटल्यानंतर पटकन ते शीर्षक गीत म्हटलं जात होतं किंवा लोक ऐकत होते. आणि इतकं घरोघरी ते गाणं तुम्ही पसरवलं. मला तर असं वाटतं की ती मालिका लोकांना आवडण्याच्या मागे सुद्धा 50% हात त्या शीर्षक गीताचा होता. पत्की काका हे जे आहेत हे खूप सुंदर कॉम्पोजिशन करतात नेहमीच. पण कधीतरी असं असतं की असं काहीतरी घडून जातं आणि तो योगच असा होता असं मला वाटतं की मलाही त्यांच्या मनातलं कळलं आणि म्हणून ते सगळं घडलं आणि लोकांना ते खरंच आवडलं. हो, ह्याच्यामध्ये 99% पत्कींचा हात आहे या गावात. मी फक्त गायले. नाही, पण ते भाव म्हणजे लिहून दिलेलं वाचणं ह्यातला जो बदल आहे प्रश्नच नाही त्याच्यातले. अगेन मी हे म्हणेन की ही किमया सुद्धा आमच्या गुरूंच्या आशीर्वादामुळे झाली आहे. कारण त्या सुरामध्ये जे एक इंटेन्सिटी म्हण किंवा तेज म्हण यायला पाहिजे ते करून घेतले आमच्यावर. त्यामुळे जे काय समोर येतं ते तशाच पद्धतीने गायला जातो. त्यामुळे त्यातून कॉम्पोजिशन चांगली होती, शब्द अप्रतिम होते, म्हणजे काव्य छान होते. सगळं मिळून ते संपूर्ण गाणं गायल्याचा आनंद मलाही मिळाला आणि त्यामुळे लोकांनी आवडलं असं मी समजते. तर इतर गाणी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी कंपोजिशन केले इतर मालिकांसाठी. तर ते एक संपूर्ण गाणं गाण्याचा जो आनंद वास्तविक ते जेमतेम अर्ध्या मिनिटाचंही नसतो. अधुरी एक कहाणी वगैरे हे सगळे कॉम्पोजिशन आहे, गाणी आहेत म्हणून आवडली लोकांना असं मला वाटतं. हो, पण म्हणजे असं म्हटलं जातं की मालिकांचं शेल्फ लाईफ खूप कमी असतं, मालिका लक्षात राहत नाहीत लोकांच्या. पण ते गाणं आणि ती मालिका आज 25 वर्ष ही लोकांच्या लक्षात आहेत. हे म्हणजे पूर्वपुण्याई म्हणावी का काय म्हणावं मला कळत नाही, पण योगायोगच आहे. हो. तर मला एक पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावा असं वाटतो की मी असं ऐकलंय की तुम्हाला लहान असताना तुमच्या घरी सगळे गाणारे, तुमच्या फॅमिलीत खूप लोक गाणारे, हे सगळं, पण तुम्हाला जेव्हा असं विचारायचंय की तुला मोठं होऊन काय व्हायचंय तेव्हा तू मोठी गायिका व्हायचंय असं म्हणायचं म्हणे तुम्ही. बचपना परंतु गायिका व्हायचं हे खरं. माझ्या बरोबर सगळ्या माझी भावंड होती, माझी मामी भावंड, माझी सख्खी बहीण. आमच्या घरात गाणंच होतं, म्हणजे आई स्वतः गात असे. अभिषेकी बुवांचाही घरोबा होता, त्यातून मोठे मोठे कलाकार येत असत. म्हणजे माझी आजीची मोठी बहीण ज्योत्स्ना भोळे त्या तर ग्रेटच होत्या. म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात मी वाढल्यामुळे सगळ्यांनाच गाण्याची आवड आहे. सगळ्यांना घरातलं थोडं तरी काहीतरी कळतं, चांगलं वाईट तर नक्कीच कळतं, परंतु गावंसं सगळ्यांना नाही वाटत. आता तू म्हणशील का मला वाटलं, याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही. परंतु माझ्या आठवणीपर्यंत म्हणजे जितकं काही मला आठवतं तेव्हा मला एक तो प्रेझेन्स होता माझा, एक जाणीव होती की मी गाणार आहे. याला काय म्हणशील तू, आणि हे मला माहिती होतं की मी गाणार. 3.5-4 वर्षाची असताना मी गात होते असं म्हणतात, आय डोंट नो. परंतु मी जसं वाढत मोठी होत गेले तेव्हा मला जराही मनामध्ये संभ्रम नव्हता की मी दुसरं काही करू का. तर ते कुठेतरी आतमध्ये बीज असतं, आपल्याला एक दिलेला असतो मार्ग देवाने, त्याच्यावरती आपल्याला चालायचं असतं. आणि ते तीव्रतेने वाटू लागलं मला, म्हणून मी शिकायला आईकडे शिकले, त्यानंतर पंडित वसंतराव कुलकर्ण्यांकडे लहानपणी शिकले शाळेत असताना. खूप ओरडा खाल्ला पण कधी क्षणभरही वाटलं नाही की मी कशाला हे करते. तर ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. इट वॉज जस्ट एक असं घडत गेलं की मी बाहेरही गात गेले थोडं थोडं. त्यामुळे गाणं हे माझ्या बरोबर पहिल्यापासून होतं. पण तुम्ही जेव्हा गाणं शिकायला लागला तेव्हा तुमच्या गुरूंनी तुम्हाला कधी असं सांगितलं का की शास्त्रीय गात असलीस तर मग तुला सुगम संगीत नाही गाता येणार? कारण एक असा विचार प्रवाह आहे की तुम्ही जर शास्त्रीय गात असलात तर सुगम गाऊ नका, किंवा सुगम गायचं असेल तुम्हाला तर मग शास्त्रीय शिकू नका कारण आवाजाचा पोत बदलतो. खरं तर मी जेव्हा वसंतराव कुलकर्णींकडे शिकत होते तेव्हा मी खूप लाईट पण गात होते. शिकत होते शास्त्रीय, ते शास्त्रीय शिकवत असत क्लासमध्ये, आणि चांगले चांगले मोठे कलाकार त्यांच्याकडे गाणं शिकलेले आहेत. परंतु उलट होतं खरं म्हणजे. ते मला म्हणायचे की तू शिक पण तू लाईट गा. बर, तू फार उत्तम लाईट गातोस. बर, आणि हे खरं होतं, कारण ते मी सगळंच गात होते, जे काय मिळेल ते मी त्याचं आकलन होत होतं.
की काहीच सुटता कामा नये. जे कानावर पडतं ते गळ्यात नाही आलं पाहिजे. हे कुठेतरी माझ्या कायम, अरे हे नवीन आहे, चला आपण पाठ करूया. गाणं असेल, भजन असेल, काहीही असेल. तर त्यामुळे आई माझी जरा तिचा रोल महत्वाचा आहे या बाबतीत, की काय ऐकायला पाहिजे आणि कसं ऐकायला पाहिजे. म्हणजे मी जेमतेम 9 वर्षाचे होते तेव्हापासून आईनी कसं ऐकायचं. मला आठवतं मेहदी हसनजींचे फक्त कॅसेट्स यायच्या. हो. त्यांना कधी लाईव्ह मी ऐकलंच नव्हतं. तर त्या कॅसेटमधनं हे ऐक ते कसं गातात, तू नाही तसं गातेस, नीट ऐक, परत ऐक, काय त्याचा अर्थ, तो सूर कसा लावला. ह्या सगळ्या गोष्टी आईने मला डोळे उघडले माझे, की असं लावायचं असतं सूर, किंवा कोणाचंही म्हणजे कुठल्याही कलाकाराचं. तर तिथून माझी ऍक्च्युली स्वतःला शिकवण्याची म्हणजे जी आपण म्हणतो स्वतःला आपण शिकवण्याचं जे काम असतं, की अल्टिमेटली तुमच्या आतमध्ये एक गुरु असतो, तो तुम्हाला मार्ग दाखवत असतो. त्याप्रमाणे तुम्ही पावलं उचलता. समोरचे गुरु आहेत त्याच्याबरोबर कनेक्ट होतात, जे शिकवतात आपल्याला किंवा आपलं आतलं पोटेन्शियल जाणून घेतात, ते त्या गुरुशी त्यांचं नातं जडलेलं असं. म्हणून मग कलाकार पुढे काहीतरी करू शकतो. आणि शास्त्रीय संगीत गाऊ नये तर क्लासिकल लाईट म्युझिक गाता येणार नाही, किंवा लाईट म्युझिक गायचं तर शास्त्रीय गाऊ नये, व्हॉट एव्हर. ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत असं मला वाटत नाही. वेगळे फॉर्म्स आहेत, निरनिराळ्या पद्धतीने ते फॉर्म्स डेव्हलप झालेत. म्हणजे क्लासिकल म्युझिक हे ट्रेडिशनल, म्हणजे प्राचीन पूर्वीपासून पूर्वापार चालत आलेली जी बंदिश आहे, राग आहेत, तेच गातात आजही. आणि एकीकडे असा फॉर्म आहे जो लाईट म्युझिकचा, ज्याच्यामध्ये नवनिर्मिती आणि नवीन पद्धतीने ते गाणं आणि वेगवेगळ्या भावना एक्सप्लोर करणं म्हणतात तसं, शब्द समजून गाणं, हे सगळं तिथे आहे. त्यामुळे नवीन गोष्टींचा किंवा स्वरांचा किंवा म्युझिकचा प्रभाव जास्त लाईट म्युझिकवर जातो. हाच काय तो फरक आहे. किंबहुना मला असं वाटतं की जो दोन्ही फॉर्म्स गाऊ शकतो त्याचं गाणं जास्त खुलतं. म्हणजे तुम्ही लाईट म्युझिक गाल आणि तुम्ही क्लासिकल, जर तुम्हाला काहीच नाहीये गंध किंवा तुम्ही आवाज तयार केलाच नाहीये कुठल्याच पद्धतीने, तर तिथे पण तुम्ही कमी पडणार. तसंच तुम्ही क्लासिकल गाता आहात पण तुम्हाला लाईटचं बिलकुल माहितीच नाहीये, तुम्ही डोळेच बंद केलेत, असं होऊ नाही शकत. असं झालं तर ते कुठेतरी एक गॅप होते आणि कुठेतरी काहीतरी कमी होतं ऍक्च्युअल गाण्यामध्ये. शिवाय आवाजाची तयारी ही वेगळीच गोष्ट आहे. त्याचा गाण्याशी तुम्ही कसं गाता आणि काय गाता ह्याच्यापेक्षा तुम्ही आवाज कसा तयार करता. कारण आवाज हे तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे. कंठ हे माझं इन्स्ट्रुमेंट आहे, सूर हे माझं माध्यम आहे. आणि मला मग त्याच्यातनं काय म्हणायचं हे मी ठरवू शकते. मला ठुमरी गायची का मला नवीनच काहीतरी गायचंय, भावगीतच गायचंय का मी नज्म गाऊ का गझल गाऊ, हे माझ्यावरती अवलंबून आहे. पण माझ्या हातात जर माझं वाद्य किंवा माझं कंठवादनच म्हणतात ना, तर कंठ तयार नसेल सर्वार्थाने, सर्वांगी जे आवाजाची जी तयारी असते ती नसेल, तर तुम्ही कुठेतरी कमी पडणार. म्हणजे सगळ्यांनी सगळं गावं असं नाही मला म्हणायचं. खूप मोठे मोठे कलाकार झाले, त्यांनी अभ्यासच केला नाही लाईट म्युझिकचा, असं नाही घडलं. म्हणजे तुम्ही किशोरीताई म्हणा, तुम्ही म्हणजे माझ्या गुरुजी गाना सरस्वती किशोरीताई आमोणकर म्हणा, पंडित जितेंद्र आगशिकी म्हणा, किंवा कोणाचंही नाव नाही, त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवले असं नाही. सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला नाही, हा एक चॉईसचा भाग. बरोबर. की त्यांनी त्याच्या ते पुढे गायले नाही, ते क्लासिकलच गात राहील. किंबहुना जे लाईट म्युझिक गातात त्यांना अजिबात क्लासिकल माहिती नाही, हे विधानच चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही कोणीही मोठे कलाकार घ्या, मी तर म्हणेन ऑफकोर्स दीदी लता मंगेशकर, त्यांना माहिती नाही का असं होऊ शकतं का. त्यांच्या गाण्यातनं दिसतात ना श्रुती गायन, त्यांचं गाणं ही श्रुती गायन, ते श्रुती दिसतात आणि त्या श्रुती गायन हेच क्लासिकल म्युझिक सुद्धा श्रुती गायन आहे. टेम्पर्ड स्केलचं गाणं नाही ना. मग ज्यांच्या गळ्यातनं हे सूर असे निघतात त्यांना माहिती नसेल, होऊच शकत नाही. त्यामुळे आशाताई म्हणा किंवा लताबाई म्हणा किंवा माणिक वर्मा तेव्हाच्या म्हणा, म्हणजे मी ह्यांचं का म्हणते, कारण आपल्या समोर ह्यांचं गाणं आतापर्यंत मी ऐकत आले, तर ते श्रुतींचं जे काम आहे, ज्याला तुम्ही अगदी ढोबळ पद्धतीने शेड्स म्हणू शकता, स्वरांच्या शेड्स, म्हणजे आपण रंगांच्या शेड म्हणतो तसं स्वरांच्या पण दर्जा असतो. दर्जा म्हणजे वर खाली नव्हे, स्वरांचं शेड आहे. तर ती श्रुती तुम्हाला माहिती
करण्याकरता तुम्हाला क्लासिकल शिकायला, आणि ती श्रुती गळ्यात आली पाहिजे. नुसते ऐकून आणि मला कळलंय असं म्हणून मग चालेल. त्यामुळे आणि ती सांगणारे गुरु असतात, कारण मौखिक विद्या आहे. तर त्यामुळे मी ऐकून नाही ते घेऊ शकत. किंवा मला ऐकते मी आता मला मिया मल्हारचं धैवत कळेल किंवा ऋषभ आणि गंधार कसा येतो, नाही कळेल, उमगेल थोडंसं, परंतु ऍक्च्युअल गाण्याकरता तुम्हाला प्रत्यक्ष गुरुकडनं ते मिळायला हवं. कारण ती श्रुती तुम्ही गाताय ती बरोबर आहे का नाही हे सांगणारे गुरु असतात. तर अशी अनेक उदाहरणं. त्यामुळे कम्प्लिटली तुम्ही कुठल्या दोन्ही गोष्टी घडणं पाठ फिरवू शकत नाही जर तुम्हाला परिपूर्ण कलाकार व्हायचं असेल. हे खूप महत्वाचं आहे, कारण म्हणजे सुगम संगीत गाणाऱ्या किंवा भावगीत गाणाऱ्या बऱ्याच जणांना असं वाटतं की शास्त्रीय संगीत गायल्यामुळे आपला आवाज जाड होतो किंवा आपल्या आवाजाचं, त्याच्यामुळे तुम्ही हे बोलताय हे मला महत्वाचं वाटतंय, कारण तुम्ही एक अशा आहात जे दोन्ही गाता आणि तुम्हीच रादर कदाचित अशा असाल आत्ता, त्याच्यामुळे. तू दोन्ही म्हणते पण मी ते दोन समजतच नाही. मला ते सुरांचे वेगवेगळे आविष्कार असं म्हणेन की इथे कोणीतरी दुसऱ्यांनी कंपोज केले, पण मी जेव्हा गात असते तेव्हा आवर्तन मी कंपोज करते ना त्या क्षणाला, नाहीतर ती गाणं सजीव कसं होईल. मग यमन 100 वर्षापूर्वी गायलं होतं ते मी गाते का नाही, बंदिश तीच असली तरी मी जेव्हा गाते तेव्हा माझं काहीतरी असतं त्याच्यामध्ये, आणि तो सजीवपणा तेव्हा येतो जेव्हा त्या श्रुती तशा लागतात. मॅजिक ऑफ म्युझिक असं आहे की त्या श्रुती लागल्या की भावनिर्मिती होते. त्या पद्धतीने तुम्ही गायलात तर सडनली वातावरण असं वेगळं होतं, त्या रागाचं अभिप्रेत असलेलं वातावरण होतं. काही करायला लागत, म्हणजे घरी साधना करा आणि त्या सुरांची साधना करा, माहिती असल्या पाहिजे की हे बरोबर आहे का नाही. ऑफकोर्स गुरु सांगतात. ते झाल्यानंतर तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल गायला लागता तेव्हा ते तुमच्या समोरच खुलायला लागतं सगळं, आणि दॅट इज द ब्युटी अँड मिस्ट्री. तुम्ही असं म्हणालात की जितेंद्र अभिषेकी, पंडित जितेंद्र अभिषेकींबरोबर तुमचा घरोबा होता, पण किशोरीताईंकडे तुम्ही गेलात, तुम्ही त्यांच्याकडे गेलात शिकण्यासाठी म्हणून. तुम्हाला त्यांच्याबरोबरची पहिली भेट आठवते? मी हे यासाठी म्हणाले की त्यांच्याविषयी खूप प्रवाद आहेत. त्या खूप आग्रही होत्या, दुराग्रही होत्या, त्यांना त्यांचं गाणं रेकॉर्ड केलेलं आवडायचं नाही, असं मी बरंच काय काय ऐकलंय. त्यांच्या काही मुलाखती मी ऐकल्यात, त्या इतक्या प्युरिस्ट आहेत. ऑफकोर्स, म्हणजे त्यांच्या एका मुलाखतीत त्या असं कुठेतरी म्हणाले आहेत की मला स्वरांमध्ये शब्द मिसळायला आवडत नाहीत, त्यांनी त्या स्वरांची किंमत कमी होते असं मला वाटतं, असं काहीतरी त्या म्हणाल्या आहेत. तर असं हे सगळं ऐकलेलं असताना तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलात, तुम्हाला गाणं शिकायचंय, त्यांच्याकडून जेवढं मिळेल तेवढं घ्यायचंय, ते तुम्हाला आठवतं तो? हो, इनफॅक्ट मला पहिलं पारितोषिक मिळालं महाराष्ट्र शासनाचं अर्धांगी या फिल्मचं, माझ्या आयुष्यातलं पहिलं. त्यामुळे सगळेजण खुश होते, मीही थोड्या काळ खुश होते. पण मला काही काळ आधीपासूनच वाटत होतं की हेच का, म्हणजे मी आता हे असं गाणार, रेकॉर्डिंग करणार, एवढं मी ऐकते. एका बाजूनी पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, किशोरीताई आमोणकर, या ऑफकोर्स अभिषेकी बुवा, हे विश्व वेगळं आहे का? आम्ही जे गातोय ते स्वरांचंच आहे ना ते पण. म्हणजे मला ऑफकोर्स दिदींचं म्हणजे आयडियल होते आमच्यासाठी, अजूनही आहेत, परंतु मग हे का वेगळं आहे? एक वालवयात एक प्रश्न आलेला मनात, आणि बुवाला आपलं वसंतरावांकडे गाणं शिकवत होते, त्यामुळे हे मला असं वेगळं आहे आणि मग मी इथे करायचं नाही आणि हे करत राहायचं आयुष्यभर. म्हणजे मला कुठेतरी असं वाटलं की मी स्वतःला वंचित ठेवते एका अगाध आणि अमाप अशा नॉलेजपासून, ज्ञानापासून, विद्येपासून, आणि मला ते पटत नव्हतं. मला ज्या दिवशी मला आव्हान मिळालं त्या दिवशी मी आईला म्हटलं आता बस. म्हणजे काय बस? म्हटलं नाही, मला आता क्लासिकल शिकायलाच पाहिजे, कारण मला स्टॅग्नेट व्हायचं नाही, आणि मला ते दिसतंय एवढं सुंदर, एवढं रिच आपलं आहे म्युझिक. तूही म्हणतेस की ग्रेट आहेत सगळे लोक, आणि मग मला सांगतेस की शिकू नको, किंवा शिकू नको असं नाही, तू हे कर. तर ते एक बंड म्हणेन मी एका दृष्टीने. मी स्वतःच गेले ताईंकडे, कारण त्यांचं गाणं ऐकून इव्हन वसंतराव कुलकर्णी आमचे खूप ऐकवायचे, बघा कसे सूर लागतात वगैरे वगैरे. त्यामुळे एक आकर्षण होतं, आणि त्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, त्यांनी आपलं काहीतरी म्हणणं वेगळ्या पद्धतीने मांडलं होतं. आणि ते फार कठीण असतं बरं का, जेव्हा हे
शास्त्रीय म्हणणार नाही, अभिजात संगीतामध्ये अशा पद्धतीने स्वतःचं काहीतरी म्हणणं आणि स्वतःची शैली मांडणं इतकं सोपं नसतं. एवढं त्याला खूप कन्व्हिक्शन लागतं स्वतःच्या कामांवर. आणि ताईंच्याबद्दल काय बोलूच नाही, कन्व्हिक्शन बाबतीत तर नाहीच नाही. श्रद्धा होती त्यांची, आपण काय करतो ते बरोबर आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडे मी स्वतः गेले आणि ओळखत होते. म्हणजे त्यांनी माझं ऐकलं होतं असं टीव्हीवर वगैरे, त्यामुळे मला बघून त्या म्हणाल्या काय काम आहे. म्हटलं तुमच्याकडे शिकायचं. कशाला? म्हटलं शिकायचं. नाही पण तू तर गातेस ना, मग आता कशाला शिकायचं. मी काहीच बोलले नाही. म्हटलं मला तुमच्याकडनं प्रत्यक्ष तुम्ही जसं गाताय तसे सूर माझे लागत नाहीत, ते मला हवेत, एवढंच सांगितलं. तर त्या अशा बघायला काहीच बोलले नाही. त्या म्हणाल्या नाही तू चा बघू पुढच्या आठवड्यात. म्हणून तिने थोडी टाळमटाळ केली, पण मी जात असे. त्यांनी हाक बरोबर नुसतं बसायला लावायचं ऐकायला. थोडे दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की आपण नाही, जरा थोडंसं तंबोरा घे ग. दिस इज हाऊ इट स्टार्टेड. मग त्यांनी तेव्हा अटीच घातली की त्यांना वाटलं की मी नाही म्हणेन, की हे शक्य नाही. आजच्या काळात हे शक्य नाही असंच म्हणतील मुली. अट अशी होती की बाहेर कुठे गायचं. अच्छा, मी सांगितलं बाहेर कुठे लाईट म्युझिक पण नाही गायचं बरं, ते तर बंदच करायला गेलं. हो. आणि मी एक क्षणाचा पण अवधी गेला नसेल, मी सोडला. तर त्या म्हणाला तू घरी जरा विचार, हे जे तू हो म्हणतेस. म्हटलं का? म्हणजे तू आता तू विचारून आली. म्हटलं नाही मी तुमच्याकडेच येणार आहे आणि मी सगळं सोडलं म्हणून समजा. सोडलं आणि खरोखरच नाही गेले. त्या काळात मला म्हणजे रवींद्र जैन यांनी पण विचारलं होतं गाते का म्हणून. ठरलं होतं गायचं. तेव्हा मी त्यांना फोन करून सांगितलं की नाही हो सकता है, दीदी ने बोला है की आप मत गाइए कहीं और, कारण त्यांच्याकडे शिकायचं असेल तर ही अट. म्हणजे हे एक चित्रपट गीत येऊन गेल्यावर त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्यानंतर झालेलं आहे सगळं, जेव्हा तुम्हाला अजून खूप ऑफर्स येऊ शकल्या असत्या. मी असं म्हणजे थ्रेशोल्डवर म्हणतात ना की आता उंबरठ्यावर उभे होते, आता तिकडे गेले पलीकडे की दॅट्स इट, क्लासिकल नाही काय. हेच मला कुठेतरी आता का असं वाटावं ह्याचं उत्तर नाही. म्हणजे बट मला एवढंच समजत होतं की ही विद्या अगाध आहे आणि ह्याच्यामध्ये एक वेगळा कायम स्वरूपी आनंद त्याच्यातही मिळू शकतो. मी असं नाही म्हणते लाईट म्युझिकमध्ये नाही मिळू शकत, मिळू शकतो. परंतु हे ज्ञान मला का नाही मिळत. एवढं एस्थेटिकली सुंदर गाणं मला का नाही येऊ शकत. मला वाटलं नाही की त्या करू नको म्हणतील फ्रँकली स्पीकिंग, पण मी कशालाही तयार होतो. कुठल्याही त्यांच्या अटी, कुठल्याही त्यांचं म्हणणं काय म्हणाल ते, पण मला तुम्ही गाताय तर ते गाणं मला आलं पाहिजे. अजूनही आलं नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा ह्या हेतून गेले होते. परंतु त्यात आय थिंक ते जे मी तत्परतेने हो असं म्हटलं ना, त्याच्यात त्यांना कुठेतरी त्या पाघळल्या असं मला वाटलं. आम्ही शिकवलं आणि अतिशय प्रेमाने शिकवलं. तू जे काय सांगतेस की त्यांच्या स्वभावाविषयी हे खरं असेल मला माहिती नाही. आम्हालाही ओरडायच्या नव्हत्या. कधी असं घडलंच नाही की त्यांनी ओरडले नाहीत का आम्ही रडलो वगैरे म्हणजे शिकताना. कारण त्यांचं टेम्परामेंट वेगळं होतं, त्या वेगळ्या विश्वात असायचं असं मी समजते. बरोबर चूक हे इतरांनी ठरवावं. माझ्यासाठी एवढंच महत्वाचं की त्यांनी ज्या सढळ हस्ते मला गाणं शिकवलं, ह्यात त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम हेच मला जाणवलं. सगळ्या गुरूंनी, बाकी सगळ्या स्वभावाचे भाग असतात ना. तुम्ही जेव्हा मी म्हटलं ना आत गुरु असतो आपल्या, आणि जेव्हा समोरचे गुरु तुम्हाला काहीतरी देतात मनापासून, सरळ हस्ते देतात, मनापासून अगदी लुटतात ते तुमच्यावरती ज्ञान, तेव्हा ते त्याला कनेक्ट झालेले असतात. तर तुमच्यामध्ये इंटेन्सिटी असेल तर समोरचा माणूस नाही देणार असं होऊच शकत. म्हणजे मी सर्वसाधारणपणे माझा असा अनुभव की मी समोर बसून गायले, बुवांकडे सुद्धा शिकले, आदल्या दिवशी शिकलेलं त्यांना ऐकवलं, त्याच्यात 4 माझे शंका विचारल्या, तर त्यांना आनंद वाटायचा. जास्त ते बोलत नसत ना, ते जरा कमी बोलायचं, कमी एक्सप्रेस करायचे शब्दातून, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला समजत होते की त्यांना आवडलेले मी काय गाते ते. ताई ओरडायचे म्हणजे त्यामुळे आम्ही लहानपणापासून ओरडा खातच गाणं शिकले. पण कुठेही क्षणभर असं नाही वाटलं की मी का ओरडा खाऊ.
किंबहुना मी गंमत सांगते, मी आईला जाऊन सांगितलं की मला ना सर आज खूप ओरडले अँड दॅट्स नॉट फेअर. असं मी तिला म्हटलं. का म्हणजे मी काय, मला का एवढं ओरडतात? म्हणजे मी अक्षरशः असं, मला नाही उद्यापासून जायचं असं काहीतरी एक वाक्य. म्हणजे नको जाऊ, त्यांना काहीच नाही फरक पडणार तू नाही गेलीस तर. आणि गुरुचा मार हा आशीर्वाद म्हणूनच घ्यायचा असतो. मार म्हणजे ओरडा. तर ऑफकोर्स दुसऱ्या दिवशी मी गेले, पण सांगण्याचा मुद्दा सगळ्यांनी मला खूप सगळं हसते खरोखर दिलं. पंडित बबनराव हळदणकर म्हणा, नंतरच्या काळात ऑफकोर्स पंडित जितेंद्र अभिषेकीजी, आणि त्यानंतर डॉक्टर अरुण द्रविड यांनी सुद्धा थोडं थोडं मला बंदिशी आणि जयपूर घालायचं. तर हे चालू राहतं, चालू राहायला पाहिजे. पण हे जे तुम्ही आता गुरूंबद्दल बोललात ते आताच्या पिढीत तर शक्यच नाही. म्हणजे आता गुरु ओरडले आहेत आणि पालकांनाही ते चालतं आहे, मुलं तरी सुद्धा परत जात आहेत त्यांच्याकडे, हे खूप कमी झालंय. हो, हे जरासं म्हणजे मला त्याच्यानंतर तुम्हाला वाईट म्हणूनच तुम्हाला विचारायचं आहे की चांगला गुरु ह्याविषयी जसं तुम्ही बोलता तसं चांगला शिष्य म्हणजे कुठला असायला पाहिजे? मला असं वाटतं थोडं आता बदललंय. एकतर आम्ही कधी करिअर असा विचार नाही केला, मी सुद्धा नाही केला. मला खात्री होती की मी चांगलं गायलं तर मला होणार माझं व्यवस्थित. तर ही खात्री आता गेलेली मुलांची की नुसतं चांगलं गाऊन मला काही करिअर करता येईल असं आताच्या मुलांना नाही वाटत. आणि का, हा एक मोठा सोशल क्वेश्चन म्हणजे प्रश्न आहे. सामाजिक बदल झालेले आहेत, लोकांच्या अपेक्षा गाणाऱ्यांकडनं बदललेल्या आहेत. तरीही चांगलं गाणाऱ्यांना लोक डोक्यावर घेतात, ह्यात वाद नाही. म्हणजे यंगस्टर्स सुद्धा खूप चांगले गातात आणि आताच्या काळात तर खूप छान छान तयारीने गाणारी मुलं आहेत. परंतु जनरली स्पीकिंग असं आहे की अनसर्टन्टी, ज्याला म्हणतो की काय उद्या काय होईल. परत आपल्याला घरी पण असं पण आहे ना की मी 3-4 तास गायला बसले आणि मला काही प्रोग्राम मिळत नाही, तो काळ असतो ना. तेव्हा घरच्यांनी प्रश्न नाही विचारावा, तू काय करतेस, तुला काही मिळतच नाहीये काम, मग तू हे का करतेस, असा प्रश्न माझ्या घरातल्यांनी विचारला ना. आता विचारू शकतात, तू वेस्ट करतेस, जा ना बाहेर, इथे जा तिथे. हे जे आहे ना, ही सक्सेसची व्याख्या किंवा यश हे कशात बसावं ते थोडंसं बदलले. आणि यशस्वी तोच असतो जो लोकांसमोर येतो, जो 4 पैसे कमवून घरी आणतो, तोच यशस्वी. वेळेस आमच्या वेळेला यशस्वी म्हणजे अरे ते शिकवलेलं अशी गाऊन गेले देव की असं म्हणतात, ते आम्हाला यश वाटायचं आपलं. मग इथे बघत होते मग किती लोक आले होते किंवा किती पैसे मिळाले, हा विषयच नव्हता. आजही नाही आहे ऍक्च्युली. मी ठरवलं त्याप्रमाणे माझे सूर लागलेत का, मला जसं वातावरण करायचं तसं घडलं का, लोकांकडे बघतच नाही ना. तर हा भाग आहे, हा बदल आहेच प्रश्न. त्यामुळे मी त्याच्यात नाही तोडगा काढला कारण मला शिकवायचं आहे. मी माझं कर्तव्य आहे, कमिटमेंट आहे. मला जे शिकायला मिळालं माझ्या गुरूंकडनं ते मी दिलं पाहिजे. तर डिझर्विंग लोकांना, पात्रता असल्यांनाच द्यावं लागतं म्हणून. अपात्री ज्ञान देऊ नये म्हणायचं ताई. हे त्यांच्याकडून शिकले. तर मी म्हणते की मी कोच आहे तुमची, आय एम ऑन द सेम टीम. तुम्ही सर्वार्थाने यशस्वी व्हावं असं मला वाटतं. सर्वार्थाने म्हणजे गाणं आहे, करिअर आहे, पैसा आहे, फेम आहे, लोकांमध्ये नाव, परंतु ह्या सगळ्याचं फाउंडेशन चांगलं गाणं हेच आहे. तुम्हाला जर गाणंच नीट येत नसेल आणि तुम्ही काही गोष्टी गाणं नाही येत म्हणून करता आहात किंवा गाण्याचं तुम्हाला एक विद्या संपादन करण्याची तुमचं क्षमता कमी झाली असेल तर तुम्ही हे सगळं करून काही उपयोगाचं नाही. मी म्हणेन की तुम्ही गा बाहेर. मी कधीच कुठल्याच माझ्या स्टुडंटला गाऊ नको असं म्हटलं नाही, परंतु गाण्याच्या व्यतिरिक्त काही करू नकोस. कारण इट टेक्स ऑल युअर एनर्जी. तुमचं सगळं वेळ, सगळं साधनं म्हणजे खाऊ नाहीये ना, तर ती करणंच भाग आहे तुम्हाला. जर तुम्हाला हे सगळं हवं असेल तर हे करा आणि थोडीशी श्रद्धा ठेवा ना, वेळ द्या, थोडासा पेशन्स द्या. तर या सगळ्या गोष्टींनी तुम्ही नक्कीच यशस्वी सर्वार्थाने व्हावं, तर मलाही त्याच्यामध्ये आनंद आहे. मला असं वाटतं आता काय झालंय की पूर्वी कदाचित तुमच्या पिढीपर्यंत तुम्ही खूप जेव्हा ज्ञान संपादन करायचा त्यानंतर पुढे तुम्हाला प्रसिद्धी मिळत होती. म्हणजे
मी तुमच्याविषयी नाही म्हणत आहे, तुमच्या पिढीतल्या अनेकांविषयी. हल्ली कसं झालंय की सगळ्यात आधी प्रसिद्धी मिळते, कारण तुम्ही थोडंसं काहीतरी सोशल मीडियावरती कुठेतरी गायलात किंवा नृत्य केलं किंवा काहीही केलं की लगेच प्रसिद्धी मिळते. कुणीतरी अजिबात ओळख नसलेली 1,00,000 माणसं तुमचं कौतुक करतात आणि त्यातून असं वाटायला लागतं की हे आपल्याला येतंय किंवा जमलंय. मला असं वाटतं एकच व्यक्ती सांगू शकतो की तुला जमलंय, ते म्हणजे गुरु आहेत. पण असं गुरु सांगतात का? कारण प्रत्यक्ष नाही सांगत. जेव्हा गुरु नवीन काहीतरी शिकवायला जातात ना, तेव्हा समजावं की आधीच आलंय. किंवा आमचे बुवा सांगायचे की तुम्ही एक 50 प्रोग्राम पडले असं समजा सुरुवातीच्या काळात, आणि त्यानंतर तुमचा जेव्हा 51st प्रोग्राम चांगला होईल ना, तेव्हा तुम्ही विश्लेषण करा की कशामुळे चांगलं जाईल. तेव्हा तुम्हाला कळेल की परफॉर्मन्स काय आहे. परफॉर्मन्स आहेच ना, आपली कलाच परफॉर्मिंग आहे. त्याला वगळून, त्या विचार वगळून नाही काय करतायत, परंतु काय परफॉर्म करताय तुम्ही. गाणंच प्रेझेंट करताय का तुम्ही काय करताय? तो ओव्हरऑल स्मार्टनेस येतोय. हा, गाणं करा ना, ते निदान 80% गाणं असावं आणि बाकीच्या गोष्टी 20% चला, तेवढं मी मान्य करते की लागतात, की बाबा इन्स्टावर टाका किंवा व्हॉटेवर, ते सगळं करा. पण असं तुम्ही ज्या गोष्टीची ऍड करता आहात किंवा स्वतःच्या गाण्याची, तर ते जेव्हा कोणी ऐकायला जातं तेव्हा त्यांची निराशा नाही होता का? त्यांना वाटलं पाहिजे हा खरंच आहे, हे असंच आहे. मग ना सर्वसाधारणपणे आपण सुद्धा काहीतरी आणायला जातो ऍड म्हणून, तेव्हा आपली अपेक्षा असते की जे काय म्हटलंय ते असावं तिथे. तसंच गाण्यामध्ये अगदी म्हणजे प्रॅक्टिकल विचार केला तर तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करताय, पण गाताना, प्रत्यक्ष गाताना काय घडतं हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती डोळे बंद करून गाणं ऐकते, तिचं काय करायला आहे ना. 10% लोक जे समोर बघत नाहीत, दे डोंट वॉन्ट टू गेट डिस्ट्रॅक्टेड. की ठीक आहे, ऑडिओ व्हिज्युअल माध्यम झालंय आता, आणि तेव्हाही होतं, पण ते बघताना असं वाटत नव्हतं की कलाकाराला हे भान असू नये की हे ऑडिओ व्हिज्युअल आहे. म्हणजे पंडित भीमसेन जोशी किंवा ताई किंवा इव्हन कुमार गंधर्वली, त्यांचे तुम्ही बघितलेत हातवारे वगैरे, फोटोमध्ये दिसतं आपल्याला, पण आपण ऐकताना असं वाटतं की त्यांना स्वतःचं भानच ते विसरलं. हे का नाही घडत? का तुम्ही स्वतःला विसरू शकत? स्वतःला विसरण्यासाठीच कला आहे. मी आहे हे विसरण्याकरता कला करायची असते, आणि ते कुठेच घडत नाही. निदान तो अनुभव तरी लोकांना देता आला पाहिजे. ते आत नाही तर कसं देणार ना, हे पण आहे. त्यामुळे मी आठवते की मी जेव्हा कुमारजींचं गाणं ऐकायला जायचे किंवा कुठल्याही मोठ्या कलाकारांचं, पंडित मल्लिकार्जुन मनसुरांचं गाणं मी घरगुती मैफिली त्यांच्या ऐकलं, तेव्हा त्यांना ते हसत हसत गात असत. पण ते हसत होते की आपली कलाकृती काय मस्त आल्या, मजा आहे ना या बंदिशीत, असं बोलायचे सुद्धा. ते स्वतःला विसरायचे ग. इट इज सो डिफिकल्ट की गाणं ऐकताना ही व्यक्ती खरोखर त्या गाण्यामध्ये एकरूप झालेली किंवा विलीन झाली, किंवा मी म्हणेन त्या क्षणाकरता किंवा त्या 1 तासाकरता स्वतःबद्दल भान नाही. तेव्हा आम्हाला सुद्धा बघायला आवडतं की याचं भान जाणं म्हणजे काय. आणि तो माणूस आपोआप सुंदर दिसतो. सौंदर्य म्हणजे काय? म्हणजे जे दाखवण्याचा ह्या इन्स्टावर प्रयत्न सुरू असतो त्याविषयी मी बोलते. जे बाह्य रूप ते आपोआपच दिसतं ना. तो माणूस जेव्हा स्वतःच्या नादात हरवलेला असतो, त्या कलेत हरवून जातो, तेव्हा तो सुंदरच दिसतो. खरं आहे. कारण मला मी आता बिरजू महाराजजींचं डान्स बघायला गेले होते, आणि जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा ही इज नॉट ब्युटिफुल ना, असे काय हँडसम आणि असं नाही आहे, ते नव्हते म्हणजे. पण ते करायला लागल्यानंतर असं वाटायला लागतं की किती सुंदर माणूस आहे, काय सुंदर. लक्ष तरी जातं का त्यांच्या सौंदर्य असण्या नसण्याकडे? तसंच ताई सुद्धा कधी डोळे पण कधी कधी उघडत नसत गाताना, त्यांचं फक्त स्वरमंडल दिसायचं. इतकं होतं की आम्हाला सांगायची साडी नेसताना तुमचा अंगठा सुद्धा दिसता कामा नये तंबोरा घेतल्यानंतर. सो ऑल दॅट ह्याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही शांत व्हायला पाहिजे, शारीरिक दृष्ट्या पण असं स्टेडी व्हायला पाहिजे, मानसिक दृष्ट्या पण स्टेडी व्हायला पाहिजे, मग तुम्हाला ते गाणं दिसायला लागतं. आणि हे अहंकाराचा भाग आहे की मी मला प्रस्तुत करते. 2 थॉट्स आहेत. आता मी जरा वावत जाते थोडीशी, सॉरी डिस्ट्रॅक्ट करते.
की काही कलाकार असे आहेत की जे गाण्याचा स्वतःला प्रोजेक्ट करण्यासाठी वापर करतात आणि काही कलाकार असे आहेत की स्वतःचा वापर ते गाणं प्रोजेक्ट करण्यासाठी करतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःचं प्रोजेक्शन असतच नाही, गाण्याचं प्रोजेक्शन असतं. गाणं कसं आहे बघा, राग कसं आहे बघा. अशा दोन वृत्तींची माणसं किंवा कलाकार आहेत. पण पहिल्या वृत्तीची माणसं जास्त झाली आहेत यात वाद नाही, की दे फील दे हॅव टू प्रूफ की मी चांगली गाते, मी चांगली दिसते, पण दिसण्याबद्दल मी म्हणतच नाही, इट्स ओके, पण मी चांगली गाते, मीच चांगली गाते. असं होऊ शकत नाही. जगामध्ये कितीतरी लोक गातात. म्हणायचे पूर्वीची लोक की ऐसे व्यक्ती से डरो, ऐसे कलाकार से डरो जो कोने में बैठ के रियाज कर रहा. तुम्ही कधीच त्याचं गाणं ऐकलेलं, तुम्हाला माहिती नाही तो व्यक्ती काय रियाज करतोय. एक दिवस बाहेर आले की तुम्हाला कळेल तुम्ही कुठे आणि तो कुठे. सो कॉम्पिटिशन असेल तर हा पण विचार यावा की कोणतरी आहे अजून आपल्यापेक्षा चांगलं गाणार आहे. सो एनिवे, मला असं वाटतं की थोडंसं त्यांनी पेशन्स दाखवा आणि थोडंसं अजून शिकण्याच्या पाठीला तो थोडं अजून शिकावं गाणं कुणाहीकडे, किंवा ते डेस्परेशन नको की म्हणजे मग इन्स्टावर पण मग हे पण मग इन्स्टावरती पण ऍक्टिंग करून गायचं. बाय, तुमच्या गाण्यामध्येच सगळं नाट्य आहे ना, आहे ना. आज तुम्ही जेव्हा पूर्वीची गाणी ऐकतात त्याच्यामध्ये तुम्हाला नाही जाणवत की हे नाट्य आहे. तर तुमची जी कला आहे, तुमचं जे माध्यम आहे, त्याचं तुम्ही छान त्याला बहर आणून येऊ द्या आणि ती कला तुम्ही प्रस्तुत करा. ऍक्टिंग ही माझी कला नाही, पण अनावधानाने मी हात केला म्हणजे मी ठरवून नाही केला. कुमारजी सुद्धा करायचे ना, भीमसेन जोशी पण काय काय वेगवेगळे हातवारे असायचे त्यांचे, परंतु ते नॅचरल वाटायचं. ते त्या धुंदीत गायचं. ती धुंदी नाही ग दिसत, ती धुंदी त्यांची कलाकारामध्येच दिसत. मजा हे म्युझिकचा हेतू नाहीच. मजा मारूया, चला मज्जा आली, नाही मग मी माझा अपमान समजेन असं कोणी म्हटलं खूप मज्जा आली. मी एंटरटेन नाही करू शकत. परफॉर्मर एंटरटेन करतो, विच इज नाईस. म्हणजे माझं लिमिटेशन असं आहे की मी नाही परफॉर्मर, प्रॉबेबली आय एम नॉट अ परफॉर्मर. परंतु मला म्युझिक काय आहे हे थोडं तरी कळलेलं. पण मग चांगली मैफिल ऐकल्यानंतर श्रोत्यावर काय परिणाम व्हायला पाहिजे? वेगवेगळे परिणाम. तुम्ही कसं त्याचं आकलन करता त्यामध्ये. एक तर जेव्हा तुम्ही गाता ना, म्हणजे कोणीही, आता मी एक लिसनर पण होतेच, मी पण श्रोता होते, तेव्हा मला एक ऊर्जा मिळायची कोणाचंही गाणं ऐकलं की अरे काय स्वर आहेत. कारण ते पोचायचे ग स्वर, ते पोचायचे आणि त्याचा एक परिणाम व्हायचा. तो परिणाम होत नाही, तो प्रभाव होत नाही स्वराचा. मग दुसऱ्या गोष्टींचा प्रभाव करण्याचा प्रयत्न, टू कॉम्पेन्सेट. तर असं कुठेतरी होत आहे का असं वाटतं मला. स्वरांचा प्रभाव होत नाही, मग कुठेतरी ते भरून काढायला पाहिजे. असं कुठेतरी मानसिकता आहे का, असा एक प्रश्न माझ्या मनात आहे. माझ्याकडे उत्तर नाही आहे त्याचं, कारण मी त्या दृष्टीने विचारच कधी केला नाही की मी गाण्याव्यतिरिक्त काय करू म्हणजे लोकांना आवडेल. मी आय एम नॉट सेइंग विथ प्राईड, परंतु मला खरंच असं वाटतं की एक प्रश्न येतो की असं करायला हवं का. मला काही लोक सांगतात अगं थोडी हस ना, थोडं हे म्हणजे हसून का. मला ते कृत्रिम वाटतं. मला हसू आलं तर मी हसणार ना. म्हणजे एक दोन असे प्रसंग आहेत की माझ्या मनासारखा तो सा लागला, इतका आनंद झाला आणि तसा फोटो काढला कोणीतरी माझ्या हसण्याचा. ते म्हणजे असं दुर्मिळ फोटो. म्हटलं मान्य आहे, कारण माझ्या गाण्यावरती मी समाधानी नाही. परंतु हे काय बरोबर आहे असं नाही मला म्हणायचं. जेव्हा तुम्ही स्टेजवर गाता तेव्हा लोकांकरता गाता, ते एक बॅलन्स ठेवायला की मला जे येते ते लोकांना घ्या, तुम्हाला वाढवून ठेवलं मग आवडतं. हा भाव आहे, शेअरिंग. जे सौंदर्य मला दिसलंय ते तुम्हाला मी दाखवते, तुम्हाला आवडलं तर बघा. तुम्ही काही वर्ष एक रियालिटी शो जज करत होता. हो. ती एकूण स्पर्धा आणि त्या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटत होतं? स्पर्धा, मी पण स्पर्धेत भाग घेतलाय लहानपणी, पण स्पर्धेला तेव्हा ग्लॅमर नव्हतं. तेव्हा कोणालाच कळायचं नाही. जे स्पर्धेत भाग घेणारे होते त्यांचे आई वडील आले आणि कोणीतरी 4 लोक ऐकायला आली कॉलेजमधल्या मुली मैत्रिणी,
त्यांनाच कळायचं हिला पहिलं मिळालं का दुसरं. हा. सो देर वॉज नो ग्लॅमर अटॅच्ड. मी नेहमी सांगते माझ्या गुरूंना मी जाऊन सांगितलं वसंतराव कुलकर्णींना की मला ना पहिलं मिळालं. तर ते म्हणाले पहिलं तुला असं म्हणजे किती वाईट असतील गाणं. एक गमतीचा भाग आहे. पण त्यानंतर गायला बस. तू हरलीस किंवा जिंकलीस तरी गाणंच आहे ना तुला करायचं, तरी साधना करायची. तर ते जे होतं ना त्याने एक वेगळा कॉन्फिडन्स येतो की मी काही करीन. म्हणजे आपले आई वडील कसे असतात, तुला 5 मार्क 50 पैकी मिळाले तरी ते तुझे आई वडीलच राहणार आहेत. तुला 50 पैकी 50 मिळाले तरी तुझे आई वडीलच राहणार. दॅट इज नॉट गोइंग टू चेंज. आणि ती जी शाश्वती असते गुरूंच्या विषयी, त्यांच्या प्रेमाविषयी, ती शाश्वती मला असं वाटतं की मला ताकद देते की चुकलं तर ठीक आहे यार, मला सांगतील आता असं करू नको असं कर, 4 गोष्टी बोलतील, ओरडतील, परंतु मला शिकवतील. शिकवणार नाही असं नाही. सो ते एक स्रोत म्हणतात तसं ते चालू राहायला पाहिजे, ते शिकत राहायला पाहिजे. आपण कुठेतरी सरेंडर झालं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे गुरुसमोर, इगो ठेवून नाही झालं. तर ते मला असं वाटतं दॅट इज अ डिफरन्स. त्यामुळे वाईट गायले तरी कॉम्पिटिशनमध्ये ठीक आहे, नाही मिळालं नाही मिळालं, आता गायला बस, आता हा राग तुला सांगतो किंवा बंदिश सर असंच असायचं. ग्लॅमर अटॅच झालं ना की एक वेगळ्या प्रकारचं दडपण येतं. दडपण गाण्याचं नाही येत बरं का त्या मुलांना. त्यांना नाही जिंकल्यामुळे जे न जिंकण्याची प्रसिद्धी मिळते ना त्याचा त्रास होत असावा असं. आणि तो खूप लहान वयात हल्ली हे या मुलांना फेस करावं लागतं. हो खरंच फार गरज नाही त्याची. आणि ठीक आहे, तुम्ही जर मुलांना थोडंसं समजावून सांगितलं अगं घे भाग नाही झालं तर नाही झालं, तुझं गाणं तर ऐकू आम्ही, असं कुठेतरी सांगायला पाहिजे. पण ते खूपच ॲम्बिशियस असतं ना, खूपच कॉम्पिटेटिव्ह. मला धक्का बसला कधी कधी ऐकून काही बोलण्यात नाही येतं. आणि आई वडील सुद्धा खूप आग्रह असतो, माझ्या मुलीला का नाही येतो, मला काय नाही आवडलं, अरे नाही आवडलं, काही गोष्टी नाही आवडल्या, त्यांना अजून करायला पाहिजे गाणं. तर हे कुठेतरी मला असं वाटतं मी खूप बद्दुआ घेतलीये. काय हो, अगं नाही खरंच सांगते तुला, म्हणजे खरं बोलण्याची शिक्षा घेतली मी, सोसली आहे. त्यामुळे आता मी शिकले की खरं बोलायचं, परंतु खूप प्रेमाने खरं, एकदम धाडकन नाही बोलायचं. प्रयत्न केलाय मी, परंतु येस त्याची गरज नाही एवढ्या लहानपणी कॉम्पिटिशनमध्ये, अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन. त्यांचा हेतू चांगला आहे, म्हणजे जे चॅनल करतात ना ते खूप चांगल्या हेतूने करत, ऍटलिस्ट मी असताना, की चांगलं टॅलेंटला हे पुढे वाव मिळाला. देयर वॉज नो सच थिंग एज की मिळायलाच पाहिजे आणि दुसरा किंवा तिसरा मिळाला म्हणजे दुय्यम आहे, असं नव्हतं, भावच नव्हता. सगळी लहान लहान मुलं, मी लहान मुलांच्यात नव्हते वास्तविक, मी जराशा मोठ्या ग्रुपमध्ये होते, पण तिथे पण कॉम्पिटिशन होती. ग्लॅमर इज व्हॉट चेंजेस एव्हरीथिंग असं मला वाटतं. नाही, आता काय झालंय की ते पार्टिसिपेंट्स हा एक वेगळा मुद्दा झाला. त्यांच्या बॅकस्टोरीज काढा, त्यातही मग काहीतरी काळजाला हात घालणाऱ्या गोष्टी त्याच्यातल्या शोधून काढा, त्या दाखवा, लोकांना रडताना दाखवा. तर या सगळ्यामुळे आता त्या सगळ्याचं स्वरूपच बदललंय. तेव्हा असं नव्हतं, तेव्हा असं नव्हतं. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं त्यातलं गाणं खरंच कमी झालंय आणि हा बाकीचा सगळा फापट पसारा खूप वाढायला लागलाय. ते मी बघते, कमी बघत नाही, पण आता फ्रँकली नाही बघत तुम्ही, रियालिटी शोज पण नाही बघत. आता मला असं वाटतं की माझं जे काय माझ्याकडे जो काय दिवसभराचा वेळ आहे ते मला दिसतंय ते साध्य करायचा प्रयत्न करा. बिकॉज आतापर्यंत मी काहीच कमवलं नाही असं फील होतं. म्हणजे मी अगदी प्रांजलपणे, असं विनय वगैरे नाहीये, पण तुम्हाला खरंच असं वाटतं की मी काही जसं मला करता आलं असतं तितकं मी अचीव्ह नाही केलं अजून गाण्यामध्ये. मी सक्सेसचा नाही म्हणत, तो तर वेगळा विषय आहे. परंतु त्यामुळे मला असं वाटतं मी आता हे सगळं उगाच काहीतरी बघत बसा, उगाच कुठेतरी जा, हिच्याशीच गप्पा मार, हे सगळं बंद केले. आता मी खूप जास्त एकटी असते आणि मी फक्त गाण्यामध्ये असते. कोणी येणार असेल तर माझे स्टुडंट्स माझ्याकडे शिकतात त्या मुली येतात, तेव्हा आम्ही गायलाच बसतो सगळं. आणि आता असं झालंय की लोकांशी गप्पा मारताना थोड्या वेळाने मला कंटाळा येतो आणि थोड्या वेळाने मीच मग गाण्याचा विषय काढून बोलायला लागते. यांचं ऐकलंय का ते त्यांना. तर माणसं आवडतात नो डाऊट.
पण आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम. गाणं जास्त आवडतं. अर्थात गाण्यावरती माणसं आवडतात पण प्रेम. गाणं जास्त आवडतं. अतोनात प्रेम, वादच नाही. मला सांगा, या सगळ्या तुमच्या एवढ्या वर्षांच्या कामामध्ये तुम्हाला कधी मराठी आणि मराठी बाह्य लोकांबरोबर काम करताना काही बदल वाटला किंवा फरक वाटला, आणि यात कुठे काही जेंडर बायस वाटला? म्हणजे जिथे तुम्ही तुमचं गाणं सोडून व्यावसायिक म्हणून काम करता तिथे या गोष्टींमुळे फरक पडतो, बदल होतो, पैसे जे मिळतात त्यामध्ये बदल होतो. म्हणजे मी तुमच्या स्टेचरच्या गायिकेविषयी सुद्धा बोलते, म्हणजे नवीन यांच्याविषयी मी बोलतच नाहीये, पण तुमच्या लेवलला सुद्धा फरक पडतो. तसा फरक नसावा, नाही पडत ऍक्च्युली, पण सक्सेसवर अवलंबून. तुम्ही किती लोकांच्या समोर असता, म्हणजे किती सक्सेसफुल आहात लोकांमध्ये, त्याच्यावरती तुमचं रेम्युनरेशन ठरतं ना. तसंच आहे ना. परंतु येस, मला माझ्या बाबतीत असं म्हणेन की पुरुषांचं वर्चस्व आहे बऱ्याच प्रमाणात आहे, पण चांगलं आहे नाही. म्हणजे खूप तबला वादक आणि हार्मोनियम वादक अर्ध्या अधिक वेळा तर पुरुषच असतात. परंतु कलाकार असल्यामुळे आणि माझं कदाचित माझं वय जास्त सगळ्यांपेक्षा असल्यामुळे, म्हणजे माझ्या सहकलाकारांपेक्षा थोडासा एक आदरयुक्त हे आदराने वागतात हे आहे. परंतु बघितलंच तू तर आत्ता ह्या क्षणी मेल आर्टिस्ट जास्त आहेत. माझ्या वेळेला आम्ही तिघी चौघी असे कलाकार आमच्या सेम एजच्या अशा होतो की ज्या आम्ही नवोदित नाही म्हणा, उदयोन्मुख होतो किंवा काहीतरी नाव कमवलेलं होतं. परंतु आता पुरुष मला जास्त दिसतो प्रोफेशनमध्ये. पण असा भेदभाव तू जर म्हणत असशील तो ह्या गोष्टीवर भेदभाव नाही अजून तरी मला तसं दिसलं. पण येस, आता प्रोग्राम मिळवायचा असेल तर जे मी नाही करू शकत काही गोष्टी, बरोबर, की उगाच आपलं जाऊन बसायचं आणि उगाच आपलं ऑफिसमध्ये बसा, आणि दॅट्स नॉट माय वे. आणि बऱ्याच मुली नाही करणार. परंतु मुलांचं तसं वेगळं असतं, गळ्यात गळे घालून मग काहीतरी घडतं. तर हे हा फरक सगळीकडे आहे. शिवाय रात्री प्रवास नाही करू शकत आम्ही, अपरात्री. आज रात्री इथे प्रोग्राम आहे तर उद्या सकाळी दुसरीकडे म्हणून तो घेणार नाही मी, कारण मला माहितीये माझा रात्री प्रवास करून जायला नाही. या प्रॅक्टिकल गोष्टींमध्येच बघतो काय तो फरक. अदरवाईज जेंडर बायस नाही आमच्याकडे, क्लासिकल मध्ये तरी नाही. मला सांगा देवकीताई, या सगळ्यामध्ये तुमचं लग्न झालं, आत्ताच्या काळाच्या मानाने लवकरच झालं असं आपण म्हणूया. 22-23व्या वर्षी तुम्हाला मुलगी झाली. त्यानंतर तुम्ही बुवांकडे शिकायला पुण्याला जात होतात. कुठल्याही बाईला तिच्या लग्नानंतर, विशेषतः ती आई झाल्यानंतर, एक टप्पा असा येतो ज्याच्यामध्ये सतत समोर एक पर्याय निवडावा लागतो, किंवा सतत समोर असे प्रसंग येत असतात जिथे आपण काम करायला बाहेर पडायचं आहे का नको, आत्ता आपण घरात थांबणं जास्त गरजेचं आहे, असा एक सतत कुठेतरी प्रश्न येतच असतो. आणि दरवेळेला तो प्रश्न पार करून पुढे जावंच लागतं प्रत्येकीला कधी ना कधीतरी. तर असे प्रसंग तुमच्या बाबतीत आले का? आणि त्या वेळेला अर्थातच तुम्ही गाणं निवडलं असेल, पण तरी सुद्धा तो प्रश्न अवघड असतो आणि त्या वेळेला तो निर्णयही अवघड असतो. ह्यामध्ये एक तुला सांगते मी की आपण जेव्हा आपल्या कामाला प्राधान्य देतो, मी तरी गाणं बाहेर गाण्याचा विषयच नाही. मी सकाळी उठून माझी मुलगी जेव्हा नुकती तान्ही होती तेव्हा मी रात्री गायला बसायची, झोपल्यानंतर 11-11:30 गायला बसायची 2 पर्यंत. हो, माझा रियाज झाला, आता झोपायचं. मग बाकी लोक मंडळी सांभाळायची, सकाळी उशिरा उठली तर हे ऍडजस्टमेंट आहे. पण ते 3 तास तुम्ही काढूच शकता, असं होऊच नाही शकत. एकदा तुम्ही तो कष्ट घेण्याची तुमची तयारी दाखवली की सगळे सपोर्ट करायला येतातच. तुम्हीच बारगळलात की नाही ठीक आहे आज नको, आज मी नाही बसत गायला, असं म्हटलं तर कशाला कोण सपोर्ट करेल. तर माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, माझी आई अर्थात, आई बाबा, पण माझा नवरा सचिन आणि त्याच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई, ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला की ठीक आहे. का सपोर्ट केलं? कारण आपण ऍक्च्युली आपल्या कामाला प्राधान्य देतो म्हणून. म्हणजे इतरांना प्राधान्य नाही असं नाही. उद्या ते आजारी पडले तरी येस, द चॉईस इज की तिला बघणं जरुरी आहे.
परंतु अदरवाईज तुम्ही स्वतः आजारी पडला बसता ना घरी, तेवढंच काय तो ऍडजस्टमेंट करावं. परंतु तो दुआ कधी सोडू नये की आता मी 2 वर्ष गाणारच नाही, बाहेर गाणार नाही परंतु ठीक आहे, परंतु गाणारच नाही असं नाही होऊ शकत. यू हॅव टू. म्हणजे तुम्ही तुमची झोपेची वेळ, लोकांना भेटण्याची वेळ आणि बाकी सगळे इतर गोष्टी करण्याची वेळ कमी करा आणि ते 3 तास कसंही करून काढा. तर मी तसं केलं. किंबहुना मी तुला एक गंमत सांगते. केदार पंडित आपले कंपोजर आहे, हो, त्याचं मी गाणं, माझी मुलगी जरा लवकर झाली प्रीमेच्युअर, त्याचं गाणं मी 15व्या दिवशी गायलं. माझी मुलगी 15 दिवसांची होती तेव्हा गायली जाऊ. त्यांनी 3दा विचारलं नक्की येणार, म्हटलं जवळ स्टुडिओ घ्या, लांब कुठे ते घेऊ नका, प्रवासाची वेळ कमी व्हावी. बरं. पण मी ते गाऊन आले, 1.5 तासात गाऊन मी घरी आले होते. ती झोपलीच होती माझी मुलगी. सो द पॉइंट इज, करायचं असेल, वेअर देर इज अ विल असं म्हणतात, वेअर देर इज अ विल देर इज अ वे. तसं मी म्हणेन की मी कायम करत राहीन, मी सोडलं नाही. मी गाणं ऐकतच होते थ्रू आउट. जर प्रोग्राम मला, लोकांना असं वाटलं की आता हिचं संपलं, मूल बाळ झाले, आता काय गाणं कर, लोकांना काय म्हणण्यामध्ये काही अगदी सोपं असतं ना बोलायला. परंतु आपण जेव्हा करत राहतो, आपण जेव्हा त्याचा ध्यास घेतो, ध्यास नाही सोडायचा, तो दुआ नाही सोडायचा. एक ती कदाचित कमी होईल ध्यास, नाहीच झाला असं नाही. तंबोरा चालू, तेव्हा ते रागिनी नावाचे असे आले ते गॅजेट तंबोऱ्याचे, आयफोन नसायचा, ते चालू असायचं माझ्या घरी. मी जागी असली की ते चालू असायचं कॉन्स्टंटली. ते कुठेतरी सा लावलं, कुठे पंचम लावलं, कुठेतरी पटकन बंदिश गायले, पुस्तक उघडून नवीन बंदिश शोधली, किंवा फोनवर अरे तुला ही माहिती आहे का जरा सांग. त्याच्यामध्ये तुम्ही ॲज अन आर्टिस्ट तुम्ही जिवंत राहा. सोडलं की संपलं. तसं मी चालू ठेवलं. प्रसंग आले ना, पण जसं म्हटलं सचिन होता दोन्ही खूप, पण नंतर आय वॉज अ मॅरिड सिंगल मदर फॉर द लॉंगेस्ट टाइम. कारण माझे सचिन वॉज अब्रॉड, म्हणजे तो बाहेरगावी परदेशी गेला होता, अजूनही तसंच आहे तो. त्यामुळे मला तो यायचा तेव्हा ठीक आहे, पण नसताना मलाच आई वडिलांना किती सांगायचं. त्या व्यतिरिक्त शेवटी काही डिसिजन्स आपल्यालाच घ्यायला लागतात मुलांच्या बाबतीत, अभ्यास म्हण किंवा शाळेत जाणं. सो आय वॉज अ मॅरिड सिंगल मदर फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे मी लग्न होऊन सुद्धा सिंगल मदर चाललं होतं सगळं, जबाबदारी, आजारपण. परंतु गाणं नाही सोडलं. गाणं करत राहायचं. हे आमच्या गुरुजींनी सांगितलं, करत राहा, मिळेल, करत राहा. ते विश्वास बसतो त्या गोष्टी. तो एक इंटरनल स्ट्रगल जो असतो, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की स्ट्रगल विषयी वगैरे जे खूप बोललं जातं आपल्याकडे, पण त्याच्यापेक्षा प्रत्येक बाईला जो एक भयंकर इंटरनल स्ट्रगल असतो ना सतत, गिल्ट मधनं बाहेर या. मी म्हणेन गिल्ट, मुलांना तुम्ही सुखरूप ठेवताय, सुखरूप ठेवा, आनंदी ठेवा, त्यांचं सगळं बघा, वॉटेवर तुमचा वेळ त्यांना मिळालाच पाहिजे. वेळ तुमच्याकडे असताना मैत्रिणीला जाऊन भेटू नका, त्यांच्याबरोबर घालवा, त्यांचं संगोपन करा. येस, हे सगळं पाहिजेच, परंतु त्याच्याशिवाय तुम्ही जे स्वतः आतापर्यंत ज्या गाण्याला किंवा काही कामासाठी वेळ दिला आणि त्याचा पाठपुरावा केलाय, ते सोडून नाही चालणार. बिकॉज ते तुम्ही आहात. मी जर गाणं सोडलं असतं ना कुठल्याही काळाला, म्हणजे असंच एक हायपोथेटिकल विचार केला, तर मी अशी आनंदी राहिलेच नसते. मी काहीतरी वेगळेच झाले असते, म्हणजे वाईट झाले असते, चिडचिडी झाले असते. आजही आमच्याकडे म्हणतात की अगं तू फार चिडचिडी झाली, जरा गायला बसून आणि गमतीने. तर सांगण्याचा मुद्दा असा की आपण करत राहायला पाहिजे. करत राहण्याने सोडायचं नाही. पुढे मुलांनाही लक्षात येतं की आपली आई म्हणजे सर्वसाधारण सगळ्यांसारखी आई नाहीये, ती स्वतःच पण काहीतरी करते. त्यातनं पण शिकायला मिळतं मुलांना की अपना कुछ करो. असं नाही की तू कोणाची मुलगी आहेस किंवा तुला वटेवर गरज नाही काम करायची, असं नाहीये. स्वतःसाठी काहीतरी करा. तर हे त्यांना तुम्ही न सांगता त्यांना कळतं, असं मला वाटतं. पण तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन माणसाशी लग्न केलं, ज्याला कदाचित तुमची बॅकग्राऊंड किंवा हे सगळं माहिती नसेल किंवा नवीन असेल, तरी सुद्धा त्यांच्याकडनं तुम्हाला इतका चांगला सपोर्ट मिळाला. माहिती होतं. तो म्हणजे ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्रातच दादर मध्येच राहिलेला आहे, त्यामुळे मला बऱ्याच आधी माहिती नव्हतं की हा महाराष्ट्रीयन नाहीये. अच्छा, मराठी आहे. मला वाटलं की हा मराठी आहे, नंतर कळलं की हा मल्याळी. अरे बापरे, आता हो म्हणून बसले असं झालं.
पण हा त्यांच्या घरी सगळे उत्तम मराठी बोलतात. अच्छा. उत्तम म्हणजे ओळखता येणार नाही तुला की हे मल्याळी आहेत म्हणून. हो. आणि सपोर्ट सगळेजण असे त्याला आपण म्हणतो शिक्षणाला प्राधान्य देणारे. आमच्या घरी प्रोफेसर आहेत माझी जाऊ आणि सगळे जॉब आणि कमिटेड टू देअर जॉब असे आहेत. त्यामुळे मला तसं त्रास नाही झाला हे. आणि हे माहिती होतं ना आधीच की मी गाते, गाणं नाही सोडू शकत काही झालं तरी. एवढा सपोर्ट मला पाहिजे, बाकी मला माझी काहीच अपेक्षा नाही. हे क्लिअर करावं लागतं. आपलं प्रोफेशन वेगळं आहे. हो. सकाळी उठून जॉबला जात नाही ना. हो. परंतु तशा पद्धतीने ट्रीट करा की मी 9-10 वाजता गायला बसणं म्हणजे बसणार 10 ते 1:30. मी तर एक स्टेप पुढे म्हणून माझ्या सासूबाई मला म्हणायचं, अगं 10 वाजले तू बस, आता तू नको इथे काही मदतीला येऊस. सो दॅट काइंड ऑफ सपोर्ट. आई तर होतीच माझी, प्रश्न. तर हे सपोर्ट पाहिजे लोकांचा, नाहीतर नाही होऊ शकत. नाहीतर नाही होऊ शकत. पण आपलं म्हणजे कलाकाराचं आयुष्य असं असतं की सणवारांना बरोबर, खरंय. मैफिली असतात, दिवाळी पहाट. बरोबर त्या दिवशी कार्यक्रम असतात, दिवाळी पहाट असते. तर ह्या महत्वाच्या दिवसांना मुलांच्या, म्हणजे आता नाटकात काम करणाऱ्यांचं हे नेहमीच असतं की शनिवार रविवार नोकरी करणारे नवरे असतात तेव्हा ते घरी आणि आम्ही नाटकाचे प्रयोग करायला बाहेर. दॅट इज अ प्रॉब्लेम. खरंय, ते थोडंसं अंडरस्टँडिंग ठेवायला लागतं. हो. की असं आहे आणि थोडंसं सहन पण करायला लागतं. कोणी काही बोलतच विसरून जा आपलं ध्येय काय आहे. सगळ्या गोष्टींना असं भांडून नाही घेत, काही गोष्टी सोडून द्यायला. मग त्यांना रिअलाइज होतं की अरे नाही, हिचं काय ध्येय आहे ते ती करते. आणि इट्स ओके. आता माझ्या ध्येयासाठी मला जर 4 गोष्टी, तू कधीच येत नाही लग्नाला वगैरे असं जर, इट्स ओके, सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. पण गाणं तर कर. हो. मग अशा वेळेला ना आमचे एक स्पॉन्सर्स आहेत, नेत्रा इन्स्टंट इंडियन फूड. नाही म्हणजे मी म्हणून हा प्रश्न तुम्हाला नाही विचारला, पण त्या निमित्ताने मी तिथपर्यंत जाते. आधी मिळायला पाहिजे. हे इन्स्टंट मिक्सेस आहेत, याच्यामध्ये गरम पाणी घातलं की हे सगळे पदार्थ वा छान होतात. मी म्हटलं ना तुला, मला अगोदर मिळालं असतं ते किती बरं. आता यापुढे आता मी स्वयंपाक शिकले. नाही, आय विल मेक शुअर की तुमच्याकडे हे येत राहील. थँक्यू व्हेरी मच. वा खूप छान. कारण आम्हाला तुमचं गाणं ऐकायचंय, त्याच्यामुळे या गोष्टींमुळे ते अडकू नये असं मला वाटतं. असं नाही होत, त्यामुळे असं होणार नाही. फार सुंदर, थँक्यू. फार उपयुक्त गोष्ट आहे. देवकीताई, तुम्ही जे लाईट म्युझिक असं ज्याला म्हटलं जातं ते गायलात, सुगम संगीत, मग गझल तुम्ही बऱ्याच गायलात, हरिहरन साहेबांबरोबर गायलात, तर तो अनुभव कसा होता तुमचा? खूप छान. हरिहरनजी खूप चांगले ओळखीचे आहेत आमच्या. आणि तेव्हा त्यांचा एकदा, आणि भावदीप जयपूरवाले ज्यांनी अरेंजमेंट केली आहे तेही ओळखीचे आहेत. तर त्यांनी विचारलं, तू गाणार का एखाद 2 गाणी आहेत. अल्बम त्यांचा आहे हलका नशा नावाचा, पॉप अल्बम, पॉप गझल्स. त्या काळात तसं आवडायचं लोकांना, अजूनही आवडतं. आणि ते स्वतः काय कमालीचे कला. तेही खूप चांगलं क्लासिकल शिकलेले आहेत बरं का, म्हणजे हॅज टू बी, नाही तर असे सूर लागणारच नाही. एनिवे, तर त्यांनी विचारलं गाणार का, तर मी हो म्हटलं ते आणि गायले. आणि त्या काळात मी क्लासिकल म्हणजे खूप रियाज होता माझा, अजूनही आहे, पण तेव्हा मी असं जिद्दीने चालू होतं माझं, कारण घडवायचं होतं काय. 9-9 तास वगैरे रियाज असायचा. हो. आणि हो म्हणजे तर त्यांनी नुसतं आधी आलाप दिला मला गायला. तो आलाप ऐकल्यानंतर भावदीप म्हणाले ते की अब कितना घंटा करती हो रियाज. म्हटलं मैं करती रहती हूँ, इतना बढ़िया आलाप हुआ है तो अभी हम रिकॉर्ड भी करेंगे आगे का गाना. तर ते ड्युएट होतं. हलका सा एक नशा सा आँखों में छा रहा है, हल्का सा एक नशा सा आँखों में छा रहा है, देखा तुम्हें तो ये दिल कुछ गुनगुना रहा है, हल्का सा एक नशा सा. त्याच्यामध्ये आलाप होते, असं सगळं ते आम्ही दोघं गायले होतो. म्हणजे तेव्हा नुकतंच ते डबिंगचंच करायचं, म्हणजे मी गायल्यानंतर हरिहरनजी येऊन त्यांनी त्यांचा पाठ. सो त्यांनाही आवडलं.
आणि लोकांनाही आवडलं. तर हेही केलं. मग सुनो जरा नावाचा मी अल्बम स्वतःचं गाणं म्हणजे कोणी ड्युएट फक्त रूपभाईंनी रूपकुमार राठोडांनी गायलं होतं, पण नितीन शंकरनी कंपोज केलं होतं. तो अल्बम पण जवळजवळ पॉपच म्हणायला पाहिजे. सुनो जरा तुम जाते जाते देखो जरा यूं मुस्कुरा के जाने कब फिर मुलाकात हो, जाने कब फिर मुलाकात हो. तर हे 7 गाणी आहेत. त्यातलं एक डुएट रूपभाईंबरोबर मी गायले. तर असे पॉप अल्बम्स पण गायले मी. त्रिलोकभाई गुरटू जे आहेत त्यांच्या एक आईच्या म्हणजे शोभा गुरटूंच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी कार्यक्रम केला होता, त्यातही गायले. म्हणजे त्यांचं सगळं कसं वर्किंग आहे, ते कसं काय करतात अशा कार्यक्रमांमध्ये, काय विचार करतात हे पाहायला मिळालं. म्हणजे मी काय ते कायमचं गाणार नव्हते, पण आय अलाउड माय सेल्फ टू एक्सपेरिमेंट. वेगवेगळ्या संदर्भात कसं माझं गाणं वाटतंय. कुठे कुठे फेल झालं, वादच नाही. कुठे कुठे खूपच तोंडघशी पडले म्हणायला पाहिजे की अरे नाही हे आपलं काम. पण कळलं ना की काय असतं, काहीच माहिती नाही. सगळं सेफ खेळायचं असं नसतं. थोडंसं आव्हानात्मक पण झालं पाहिजे. तर मला आव्हान देणारे माझे कंपोजर्सच होते ना. म्हणजे पंडित रवींद्रनाथ मंगेशकर किंवा श्रीनिवास खळे काका. खळे काकांच्या आणि चाली इतक्या ऐकताना सोप्या वाटतात, पण त्या गाणाऱ्यांकडनं मी असं बरेचदा ऐकलंय की ते अतिशय कठीण असतात. कठीणपेक्षा ते डिटेलमध्ये असतं सगळं. त्यांना एक कुठल्या बीटवर काय पाहिजे हे पण त्यांना माहिती असतं. त्यांनी तसा विचार केला असतो. त्यामुळे मी एक त्यांचं अल्बम 2 गाणी गायली होती त्यात. आज अवेळीच कशी सांज झाली, आज अवेळीच कशी सांज झाली, मावळला सूर्य नाही, लांबल्या सावल्याही कशी आधीच पश्चिमा, कशी आधीच पश्चिमा सांजल्याली, आवेळीच कशी सांज झाली. वा वा वा. तर ह्याचं पूर्ण असं वेगळंच रचना आहे गाण्याची. एक तर शुद्ध निषाद, 7 ते शुद्ध निषाद, कोमल निषादाचा जो आज हवे हा कसा लावायचा आणि शब्दफेक कशी असावी आणि लयीचं काय काम आहे. लयीत गा, तालात गाऊ नका. म्हणजे बीट टू बीट अपेक्षित नव्हतं त्यांना, पण ते जे वलय घडतं, ते जे सर्कल बनतं तालाचं, त्याचा जो एक लय आहे त्याची, त्या लयीमध्ये घुसून गायला पाहिजे असं ते सांगत असत ना. म्हणजे आणि त्यांचे कॉम्पोजिशन तसेच होते. त्यामुळे तुम्ही असं बीट टू बीट नाही गाऊ शकत. कुठे बीट दाखवायची कुठे नाही. मी नेहमी म्हणायची काका तुमचं ना अस्थायी अशी आहे की पूर्ण अस्थायी म्हणजे ध्रुवपद आणि दुसरी लाईन ज्याला आपण साईन लाईन क्रॉस लाईन म्हणतो, ते येऊन तुम्ही जेव्हा परत समेवर येता तेव्हा ती बंदिश गायण्याचा आनंद मिळतो. की बंदिशीमध्ये सुद्धा असंच विचार आहे ना, सारखं बीट दाखवत नाही आपण, तरी लईत चाललेलं असतं. तर हा त्यांचा विचार होता. आणि खूप कमालीचे विलक्षण बुद्धिमान असे ते कंपोजर आहेत. जसं पंडित हृदयनाथ मंगेशकर सुद्धा, बापरे, त्यांचे कॉम्पोजिशन्स गायचं म्हणजे तितकंच कठीण, खूप कठीण. तर मी खरंच भाग्यशाली समजते स्वतःला की मला असे कंपोजर्स ज्यांनी दाखवलं की सगळं काही सोपं नसतं. लाईट म्युझिक कठीण असतं आणि खरंच असतं. 3 मिनिटात तुम्ही गाणं उभं, मी त्या काळचं म्हणते, आताचं माहिती नाही मला, आताचं कदाचित काही कंपोजर्स ग्रेटच आहेत. पण तेव्हा असं होतं की रिहर्सल्स खूप करायचे ना. डायरेक्ट जाऊन माईकवर क्वचितच व्हायचं. मोस्टली रिहर्सल्स करून ते कसं गाणं चढत जायचं आपल्या मनात, सगळीकडे भिनलंय गाणं आणि मग आपण गातोय. फरक आहे त्याच्यात. आणि मग तुम्ही स्वतः कॉम्पोजिशन्स कशी करायला लागला? तर मी
मला असं वाटायचं की मी काही चांगलं वाचलं काव्य की आपण करूया, म्हणजे यायचंच. आणि मग मी पेटी गाऊन बसायची. आधी नुसतं सुचायचं 1-2 लाईनी किंवा काही 2-3 फ्रेजेस, किंवा त्याच्यावर काम करत बसायचं. असं मी बरेच कॉम्पोजिशन्स केले. पण जेव्हा मी नंतर 4 दिवसांनी ते कॉम्पोजिशन ऐकलं की नाही यार मजा नाही, म्हणून मग ते सोडून द्यायचे. शेवटी नंतर मी जेव्हा काही कंपोज करायला लागले, ते अद्वैता माझं एक प्रोग्राम आहे जो स्त्री संत कवयित्रींवर आधारित आहे. त्याच्यामध्ये मी बरेच कॉम्पोजिशन्स केले, पण 15 हे मी गाते. करताना भरपूर बॅकअप केलेत, म्हणजे एकेका ह्याचे अनेक चाली आणि बऱ्याच वेगवेगळ्या काव्यांना त्यांच्या, म्हणजे ओव्या, भंग, भजन, वाक, वचन. पण ह्या 15 संत कवयित्री, 15 नाही 7 7 संत कवयित्रींच्या रचना मी गाते. संत लल्लेश्वरी काश्मीरच्या, ते संत अंडाळ तमिळनाडूच्या. त्यात आल्या संत गंगासती, संत मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, त्यानंतर अक्का महादेवी. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातल्या आपल्या भारतात इतक्या संत स्त्रिया होऊन गेल्या, इतक्या झाल्यात. आता मी 7 गाते, कारण 7 सूर आहेत, 7 रंग आहेत, 7 चक्र आहेत आपल्या. तर ते हे सगळं आता 7च निवडली मी. अस्त्री खूप आहेत, म्हणजे त्या सगळ्यांना मी आता तरी गात नाही आता सध्या 7. तर ह्यांच्या प्रत्येकाच्या 2-2 कॉम्पोजिशन, 2-2 रचना. लल्लेश्वरींचे 2 वाक, अक्का महादेवींचे 2 वचन, मीराबाईंची 2 भजनं, जनाबाई मुक्ताबाईंचे म्हणून 2-2, असं करून 14 झालेत. शेवटी माझं एक ट्रिब्यूट त्या स्त्री संतांना किंवा आपल्या सगळ्यांचं म्हणून एक शेवटची भैरवी वैभव जोशी यांनी दिलेली मी गाते. वैभव जोशींनी, खरं सांगू का, ती खूप आव्हानात्मक काम होतं. म्हणजे 2017ला मी पहिला प्रयोग केला त्याचा वेगळ्या नावावरती, आणि तो थिएट्रिकल होता. मध्ये कोविड आल्यामुळे ते ठप्प झालं. त्यानंतर असं म्हणताना मला थोडंसं निराश झाले, नाही अरे काय. परंतु परत त्याला एक मला प्रेरणा माझ्या नवऱ्याने सांगितलं, आता गप्प बसू नको, कर, नवीन विचार करून कर. तर त्याच्यामध्ये तेव्हा मी गात होते ते ओरिजिनल कॉम्पोजिशन्स, ओरिजिनल भाषेत. अच्छा. म्हणजे काश्मीरी भाषा, प्राचीन काश्मीरी भाषा 12व्या शतकातली. बापरे. तर ती आत्ताच्या लोकांना पण तसं नाही बोललं जात. बघ ना, तू आपल्या भाषेमध्ये पण. मग हे सगळं साहित्य तुम्ही किती रिसर्च केलात त्यासाठी? 3-4 वर्ष खरं सांगायचं. आणि खूप फ्रस्ट्रेट झालं की असं वाटलं मी काय करते, म्हणजे होणार आहे का माझ्याकडनं, कुठल्या तरी लेवलला करू आपण असं. म्हणून मी ते ओरिजिनल गायले. त्यासाठी मी काश्मीरचे कंपोजर होते त्यांना भेटले, जे संतूर वादक आहेत, भजन सपोरे म्हणून. त्यांनी रेडिओमध्ये खूप असे कंपोज केलेले होते, म्हणून त्यांना भेटले. मग त्यांनी प्रोनाऊन्सिएशन, निवड करण्यामध्ये मदत. पण त्यांनी बाडच्या बाड दिलं. 2 गाणी त्यातनं कसं मी निवडणार. तरीही मग वाचून मला कळलं की हे महत्वाचं आहे. मला त्या त्यांच्याबद्दल वाचून तर वाटलं की दे आर द मोस्ट पॉवरफुल विमेन. म्हणजे स्त्री सशक्तीकरण, विमेन एम्पॉवरमेंट वगैरे म्हणतात, हे तर एम्पॉवर्ड होत्या. मग त्या कशाने एम्पॉवर्ड होत्या? तर त्या एक तर डिवाइन लव्ह, त्यासाठी त्यांनी पूर्ण जे काय त्यांचं आयुष्य जगलंय तर त्या कारणासाठी ईश्वर प्रेम. परंतु खऱ्या अर्थाने त्यांना सेल्फ अवेअरनेस होतं. त्यांना पूर्ण माहिती होतं की आपण ईश्वरापासून वेगळे नाही होत. द्वैत नाहीच आहे, अद्वैत आहे सगळं. म्हणजे मी देवापासून वेगळी नाही, त्याचीच एक त्या अंश आहे. ही जाणीव प्रत्येकाला होत नाही ना. म्हणून संत आपल्याला दाखवतात वाट की आहेस तूही तशीच आहेस. संत स्त्रियांच्या विषयी वाचल्यानंतर मला असं वाटलं की स्त्रिया या खरं खूपच सामर्थ्यवान असतात. त्यांना अनकंडिशनल प्रेम म्हणजे काय, निरपेक्ष निस्वार्थी प्रेम म्हणजे काय हे त्यांना आधीच माहिती असतं. एकदा त्या आई झालं तर ते अजूनच कळायला लागतं. समाजाने त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिलंय, पण त्या दुय्यम स्थानामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं अस्तित्व विसरले नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की स्त्रियांनी समजून घ्यावं की त्यांच्याकडे स्पेशल स्टेटस आहे आई बनण्याचं, स्पेशल स्टेटस आहे सहनशील असण्याचं, स्पेशल क्षमाभाव म्हणजे काय हे स्त्रियांकडनं शिका.
जसं जिथे ताराबाई आहेत तसं मीराबाई पण आहेत. आणि वुमन पॉवर, स्त्री सशक्तीकरण नसून स्त्री ही सशक्तच आहे ह्याची जाणीव मला अद्वैतामुळे आली. मला नेहमी असं वाटतं देवकीताई की ज्यांना चांगलं गाता येतं त्यांच्यावर परमेश्वरांनी इतरांपेक्षा किंवा निसर्गाने असं आपण म्हणूया थोडी जास्त कृपा केली आहे. म्हणजे सगळ्यांवरच केलेली असते थोडीफार, पण गाणाऱ्यांवरती अजून थोडीशी जास्त असते. खरंय, मला पूर्ण मान्य. आणि ती कृपा केल्यानंतर त्याला जपून ठेवणं हे एक वेगळं कार्य आहे बरं का. म्हणजे ओके, यू आर गिफ्टेड ते म्हटलं तर ते त्याच्यावरती काम करत राहिलं ते ओझं म्हणणार, पण एक ते कर्तव्य आहे. ते खूप जड आहे कर्तव्य, कठीण आहे. पण मला असं वाटतं की आपल्या सरकारनेही तुम्हाला 2023 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन खूप मोठा किंवा म्हणजे जे होतच ते तुम्हाला दिलंय त्यांनी फक्त. याचा आनंद आहे मला, कारण शेवटी संगीत नाटक अकॅडमी मध्ये सगळ्या कलाकार चूज करतात एका कलाकार. हो, असं आहे. त्यामुळे जास्त मला ते जवळचं वाटतं. असे रॅन्डम कोणी नसतं, कलाकारच ठरवतात हा कलाकार ह्या कलाकाराला द्यावा. त्यामुळे मला जास्त त्याच्याबद्दल आनंद आहे. आणि एक ती पावती नाही म्हणणार, एक एक्नॉलेजमेंट असतं. हो, रेकग्निशन. एक पाठीवर एक प्रेमाची थाप असते लोकांकडनं मिळाली. आणि आम्हाला आनंद होतो, कारण कितीही म्हटलं तरी सुद्धा मराठी कलाकारांना जेव्हा असे पुरस्कार मिळतात किंवा त्यांचा असा गौरव होतो तेव्हा आम्हाला आनंद होतो. आणि याहूनही मोठे पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार किंवा सन्मान, पुरस्कार हा स्पर्धेतला शब्द नको, असे सन्मान तुम्हाला मिळावेत असं आम्हाला मनापासून वाटतं. कारण मी म्हटलं तसं की आमची पिढी तुमचं गाणं ऐकत, तुमचं गाणं घेऊन पुढे आली आहे. कुठेही कधीही तुमचं गाणं सुरू झालं की त्यामधली प्युरिटी आम्हाला कळते, ती पोचते. याचा आनंद खूप वेगळा आहे की आपण करतो ते काम लोकांपर्यंत पोचतंय. हो, हाच प्रयत्न माझाही आहे. आणि अशी मी आशा करते किंवा देवाकडे प्रार्थना करते की माझा सूर असा राहू दे काय, हे लोकांपर्यंत पोचेल. हा प्रयत्न मी घरी साधनेत करत राहते. धन्यवाद, तुम्ही आज आमच्याकडे आलात. मला खूप मनापासून आनंद झाला आणि आमच्या प्रेक्षकांनाही खूप सुंदर काहीतरी ऐकायला मिळालं. तुमचं गाणं आणि त्याबरोबर बोलणं सुद्धा, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इथे एवढं माझं व्यक्त करायला मला वेळ दिलात. आणि सर्व श्रोत्यांना मनापासून धन्यवाद. आणि अद्वैताच्या पुढच्या कार्यक्रमाला आम्ही लवकरात लवकर कार्यक्रमाची आम्ही वाट बघतो. आणि तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असू दे. कसले तर आम्हीच आशीर्वाद तुमचे घेतले. शुभेच्छा पाहिजे. हो, शुभेच्छा हव्यात. शुभचिंतन हवं. त्यामुळे ह्या कामाला दुआओं का काम आहे म्हणतात गाणं, तर ते तसं असू दे. आणि तुमच्या सगळ्यांचा, श्रोत्यांचा आशीर्वाद आणि प्रेम मला नेहमी मिळावं हीच प्रार्थना करते. एक अगदी जाता जाता माझं वैयक्तिक माझा हट्ट म्हणून मला आभाळमयाच्या 2 ओळी फक्त ऐकवा. बरोबर. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरे तो आभास, कळे तोच अर्थ उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घन निळा